मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खुचगाव इथं मराठा समाजाची आढावा बैठक उत्साहात। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खुचगाव इथं मराठा समाजाची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। बैठकीस गावातील समाज बांधवांनी गट तट व राजकीय मतभेद बाजूला ठेवत मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाज एकजुटीचं दर्शन घडवले। बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे समन्वयक विशाल पाटील यांनी महामंडळाच्या कामकाजाची माहिती देताना शासनाकडून व्याज परतावा देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली। मराठा क्रांती मोर्चाचे सांगली जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय पाटील यांनी मराठा आरक्षणाची आवश्यकता स्पष्ट करताना औंध, सातारा व कोल्हापूर गॅझेट लागू झाल्याशिवाय व मराठा हाच कुणबी व कुणबी हाच मराठा हे परिपत्रक निघाल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळणार नसल्याचं सांगितले। समाजानं संघटित राहून आरक्षणाच्या लढ्याला अधिक बळ देण्याचे आवाहनही त्यांनी केले। यावेळी उपस्थित समाज बांधवांनी जनतेनं निवडून दिलेले खासदार व आमदार यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही तर त्यांना परत बोलावण्याचा राईट टू रिकॉल अधिकार मतदारांना मिळावा अशी मागणी केली आहे। या बैठकीत माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कवठेमंकाळ येथील सभेला गावातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। तसेच बस्तवडे फाटा इथं गावच्या वतीनं मनोजदादा जरांगे यांचा जाहीर सत्कार करण्याचं नियोजन निश्चित करण्यात आले। बैठकीस गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच मराठा समाजातील विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।